जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध। दशक 16वा तत्वान्वयाचा। समास 8वा। आत्मारामनिरूपण नाम। श्रीराम समर्थ। नमुआ गणपती मंगळमूर्ती। जयाचेनी मतिस्फूर्ती। लोक भजनी स्तवन करीती। आत्मयाचे आता मंगलमूर्ती जो गणपती त्याला वंदन करूया। त्याच्यामुळे बुद्धीमध्ये स्फूर्ती उत्पन्न होते आणि लोक आत्म्याचे स्तवन व भजन करतात। नमुआ वैखरी वागेश्वरी। अभ्यंतरीय प्रकाश करी। नाना भरोवरी विवरी। नाना विद्या। नंतर वाणीरूपी वागीश्वरीला नमन करूया। तिच्या कृपेनेच अंतरात प्रकाश पडतो। तिच्यामुळेच नाना विद्या नाना प्रकारे विवरण करून स्पष्ट केल्या जातात। सकळ जनांमध्ये नाम रामनाम उत्तमोत्तम। श्रम जाऊनी विश्राम चंद्रमौळी पावला। सर्व लोकांत रामनाम हे सर्व नामांत उत्तमोत्तम आहे। रामनामाच्या प्रभावाने चंद्रमौळी शंकरांचा शीळ नाहीसा होऊन त्यांना विश्राम प्राप्त झाला। नामाचा महिमा थोर। रूप कैसे उत्तरोत्तर। परात्पर परमेश्वर त्रयलोक्य धरता। नामाचा महिमा थोर आहे। नामाच्या योगे परमेश्वराच्या सगुण रूपाचे म्हणजे त्रैलोक्याच्या धर्त्याचे रूप प्रगट होते आणि उत्तरोत्तर प्रगती होऊन निर्गुण निराकार जो परात्पर त्याच्या स्वरूपाशी तादात्म्य होते। आत्माराम चहूंकडे लोक वावडे जिकडे तिकडे। देह पडे मृत्या घडे आत्मया वीण। आत्माराम हा अंतर्यामी रूपाने सगळीकडे व्यापून आहे। त्याच्या योगाने लोक जिकडे तिकडे वावरत असतात। आत्मा देह सोडून गेला की आत्म्याशिवाय देहाचा मृत्यू घडून येतो। जीवात्मा शिवात्मा परमात्मा जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा देवदानव मानवीय। देव दानव व मानव आत्म्याला अनेक नावांनी ओळखतात। जीवात्मा शिवात्मा परमात्मा जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा ही त्याचीच नावे आहेत। सकळ मार्ग चालती बोलती अवतारपंगतीची गती आत्म्याकरिता होत जाती। ब्रह्माधिक अंतरात्म्यामुळेच जगातील सर्व मार्ग चालतात बोलतात। नाना अवतारांची मालिका त्यांचे कार्य आत्म्यामुळेच घडून येते। ब्रह्माधिक देव आत्म्यामुळेच येतात आणि जातात। नादरूप ज्योतिरूप साक्षरूप सत्तारूप चैतन्यरूप सस्वरूप द्रष्टारूप जाणीजे त्या आत्म्यालाच नादरूप ज्योतिरूप साक्षरूप सत्तारूप चैतन्यरूप स्वस्वरूप दृश्यरूप म्हणून जाणतात। नरोत्तमू वीरोत्तमू पुरुषोत्तमू रघुत्तमू सर्वोत्तमू उत्तमोत्तमू त्रयलोक्यवासी त्यालाच नरोत्तम वीरोत्तम पुरुषोत्तम रघुत्तम सर्वोत्तम उत्तमोत्तम त्रैलोक्यवासी असेही म्हणतात। नाना खतपट आणि चटपट नाना लटपट आणि झटपट आत्मा नसता सर्व सपाट। चहूंकडे जगातील नाना खटपटी चटपटी लटपटी आणि झटपटी सर्व घटना अंतरात्म्याच्या योगेच चालतात। आत्मा नसेल तर चहकडे उजाड होऊन जाईल। आत्म्यावीण वेडेय कुडेय आत्म्यावीण मडेय बापुडेय आत्म्यावीण थडेय रोकडेय शरीराचे आत्म्याविना सर्व वेडेवाकडेच होते। शरीर मळे बनते आत्म्याशिवाय शरीराचे थंडगार शव बनते। ही अनुभवाची गोष्ट आहे। आत्मज्ञानी समजे मनी पाहे जनी आत्मया लागुनी भुवनी अथवा त्रिभुवनी आत्म्याविणेय वोस। आत्मज्ञानी असतो तो हे सर्व जाणतो। लोकांकडे पाहताना तो त्यांच्या आत्मस्वरूपाकडेच पाहत असतो। घरात अथवा त्रिभुवनात आत्म्याशिवाय सर्व ओसच आहे। परम सुंदर आणि चतुर जाणे सकळ सारासार आत्म्यावीण अंधकार उभय लोकीय अंतरात्मा हा परम सुंदर आणि चतुर असून सर्व सारासार विवेक तो जाणतो। आत्म्याशिवाय इलोकी आणि परलोकी सगळा अंधारच पसरतो। सर्वांगी असद सावध नाना भेद नाना वैद नाना खेद आणि आनंद तेणेंची करिता अंतरात्मा सर्वांगांनी परिपूर्ण असून सिद्ध आणि सावध असतो। त्याच्यामुळेच नाना भेद नाना वैद नाना खेद आणि नाना प्रकारचे आनंद यांचा अनुभव येतो। रंक अथवा ब्रह्मादिक एकची चालवी अनेक पहावा नित्यानित्य विवेक कोणी एकेय। रंक असो वा ब्रह्मादी देव असोत एक अंतरात्माच या सर्वांना चालवतो। म्हणून मनुष्याने नित्यानित्य विवेक करावा। ज्याचे घरी पद्मिणी नारी आत्मा तन्वरी आवडी धरी आत्मा गेलिया शरीर्य तेज कैचेय। एखाद्याची स्त्री अत्यंत सुंदर असली तरी तिच्यात आत्मा असतो तोवर माणूस तिच्यावर प्रेम करतो। तिच्या शरीरातून आत्मा निघून गेला तर तेथे तेज कसे राहील। आत्मा दिसेना ना भासेना बाह्यकार्य अनुमानेना नाना मनाच्या कल्पना आत्मयाचेनी आत्मा दिसत नाही अथवा भासतही नाही। बहिर्मुख वृत्तीने त्याचे अनुमानही करता येत नाही। मनात येणाऱ्या नाना कल्पनाही आत्म्यामुळेच येत असतात। आत्मा शरीर्य वास्तव्य करी अवघेय ब्रह्मांड विवरी भरी वासना भावना परोपर्य किती म्हणूनी सांगाव्या। आत्मा शरीरात वास्तव्य करतो आणि तेथे तो साऱ्या ब्रह्मांडाचा विचार करतो। ब्रह्मांड भरूनही राहतो। त्याचप्रमाणे त्याच्यामुळेच मनात अनेक प्रकारच्या वासना भावना उत्पन्न होतात।
त्या किती म्हणून सांगाव्यात. मनाच्या अनंत वृत्ती, अनंत कल्पना धरिती, अनंत प्राणी सांगो किती. अंतर त्यांचे मनाच्या अनंत वृत्ती असतात, मनात अनंत कल्पना उत्पन्न होतात. जगात अनंत प्राणी आहेत, त्यांचे अंतरंग कसे सांगता येईल. अनंत राजकारण्य धरण्य, कुबुधी सुबुधी विवरण्य, कळव नेदण्य चुकावण्य, प्राणीमात्रासी. मनुष्य अनंत राजकारणे करतो, धरतो, सोडतो, कुबुद्धी आणि सुबुद्धी यांचे विवरण करतो. आपले अंतरंग कुणास कळू देतो, कुणास कळू देत नाही. कोणास तो चुकवतो. याप्रमाणे प्राणमात्र अंतरात्म्याच्या सहाय्याने अनेक गोष्टी करीत असतात. एकास एक जपती टपती, एकास एक खपती लपती, शत्रुपणाची स्थिती गती. चहूंकडे कुणी कुणाला जपत असतात, तर कुणी कुणाला मारायला टपलेले असतात. कुणी कुणाला खपवतात, तर कुणी लपून राहतात. अशा प्रकारची शत्रुत्वाची भावना चहूकडे दिसून येते. पृथ्वीमध्ये अपरोपर्य, एकास एक सिंतरी, कित्येक भक्त परोपर्य, परोपकार करीती. या पृथ्वीतलावर कुणी कणाला फसवीत असतो, तर कित्येक भक्त असे असतात की ते नाना प्रकारे परोपकार करीत असतात. एक आत्मा अनंत भेद, देहेपरत्वय घेती स्वाद, आत्मा ठाईंचा अभेद, भेद ही धरी. एकच आत्मा असून देहापरत्वे नाना भेद उत्पन्न होतात आणि निरनिराळ्या प्रकारचे फलभोग भोगावे लागतात. आत्मा खरे तर आपल्या परीने अभेदच आहे, पण तो भेद करतो आहे असे वाटते. पुरुषास स्त्री पाहिजे, स्त्रीस पुरुष पाहिजे, नवरीस नवरी पाहिजे, हे अतून घडेना. पुरुषाला स्त्री पाहिजे असते, स्त्रीला पुरुष हवा असतो, नवरीला नवरीच पाहिजे असे तर घडतच नाही. पुरुषाचा जीव स्त्रियांची जीवी, ऐसी नाही उठा ठेवी, विषयसुखाची गोवी. तेथे अभेद आहे, पण पुरुषांचा तो जीव आणि स्त्रियांची जीवी असा भेद तर करताच येत नाही. विषयसुखाच्या बाबतीत मात्र भेद असतो. ज्या प्राण्यास जो आहार, तेथेंची होती तत्पर. पशुचे आहार्य नर, अनादर्य वर्तती. ज्या प्राण्याचा जो आहार असतो, तेथे तो तत्पर असतो. पशुच्या आहाराबद्दल माणसे अनादराने वागतात. आहारभेद देहभेद, गुप्त प्रगट उदंतभेद, तैसाची जाणावा आनंद, वेगळाला. आहारभेद, देहाचे निरनिराळे भेद, यांशिवाय काही प्रगट, काही गुप्त असे उदंतभेद असतात. त्याप्रमाणे प्रत्येकाचा आनंदही वेगवेगळ्या प्रकारचा असतो. सिंधू भूगर्भींची अनिर्य, त्या निरामधील शरीर्य, आवरणोदकाची जळचर्य, अत्यंत मोठी. समुद्रातील पाणी, भूगर्भातील पाणी या पाण्यामध्येही प्राणी असतात. आवरणोदकातील जलचर प्राणी तर अत्यंत मोठे असतात. सूक्ष्मदृष्ट्या आणिता मना, शरीराचा अंत लागेना, मा तो अंतरात्मा अनुमाना, कैसा येतो. सूक्ष्मदृष्टीने जरी मनाशी विचार केला तर आपल्या स्वतःच्या शरीराचाही अंत आपल्याला लागत नाही. मग अत्यंत सूक्ष्म असा जो अंतरात्मा, त्याचे अनुमान कसे करता येईल. देहात्मयोग शोधून पाहिला, तेणे कांह्या अनुमानला, स्थूळसूक्ष्माचा गलबला, गथागोवी. देह आणि आत्मा यांच्या संयोगासंबंधी शोध घेण्याचा प्रयत्न केला तर अंतरात्म्यासंबंधी काहीसे अनुमान करता येते. पण देह स्थूल आणि आत्मा सूक्ष्म, त्यामुळे या स्थूलसूक्ष्माच्या गुंतागुंतीमुळे मोठा गोंधळ उडतो. गथागोवी उगवाव्याकारण्य, केलिय नाना निरूपण्य, अंतरात्मा कृपाळूपण्य, बहुता मुख्य बोलिला. हा गुंता उलगडावा म्हणूनच अनेकांनी अनेक प्रकारे निरूपणे केली आहेत. वास्तविक अंतरात्माच कृपाळपणे अनेकांच्या मुखांतून बोलला आहे असे श्रीसमर्थ सांगतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मारामनिरूपणनाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.